बारामती विधानसभा निवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनीही अर्ज दाखल केलाय। बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान आपण निवडणूक का लढवतो या संदर्भात सविस्तर भूमिका आपण पत्रकार परिषदेमध्ये मांडणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। आतापर्यंत बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि यामध्ये बिचुकलेंचा सुद्धा अर्ज आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, सध्या बारामतीमधलं वातावरण तापलेलं आहे। सुनेत्रा पवार स्वतः तिथे तळ ठोकून आहेत। पोटनिवडणुकीसाठी उद्या अर्ज दाखल करतील आणि त्यामुळे संपूर्ण ठिकाणी आपल्या मतदारांनी आपल्याला साथ दिली पाहिजे यासाठी प्रयत्न होणार आहेत। काय अपडेट्स आहेत? श्वेता, पहिली गोष्ट म्हणजे हे जे पोटनिवडणूक आहे ती 23 एप्रिलला होती आहे। त्याचा जो निकाल आहे तो 4 मेला होणार आहे। खरं तर स्वर्गीय अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर या ठिकाणी विधानसभेची जी आहे निवडणूक ती त्या ठिकाणी पोटनिवडणुकीच्या माध्यमातून होती आणि त्याला उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार हे स्वतः असणार आहेत। मात्र ही निवडणूक जी आहे ती पूर्णपणे बिनविरोध व्हावी अशी पहिल्यापासून भाजप असेल किंवा मित्रपक्ष असेल त्यांची या ठिकाणी इच्छा होती। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर कालपर्यंत जवळपास 17 फॉर्म जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अर्थात ती संख्या वाढू शकते कारण लक्ष्मण जे हके आहेत ओबीसी नेते ते उद्या स्वतःचा अर्ज जो आहे तो दाखल करणार आहेत। तर दुसरीकडे अभिजित बिचुकले आहेत त्यांनी सुद्धा 2 फॉर्म या ठिकाणी दाखल केलेले आहेत। त्यामुळे ही संख्या आता ही 19 पर्यंत झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे पक्षाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। ते पक्ष त्या ठिकाणी उमेदवार देणार आहेत। मात्र या ठिकाणी काँग्रेस जे आहे तो उमेदवार देणार असल्याची शक्यता या ठिकाणी चर्चेला आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्की या पोटनिवडणुकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे जर बघितलं तर जय पवार असतील, पार्थ पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील ते आता बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत। जय पवार यांनी तर काल स्टेटमेंट असं दिलेलं आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची इच्छा होती। मात्र आता लोकशाही आहे त्यामुळे आता प्रत्येकाला अधिकार आहे। मात्र त्या अनुषंगाने सुद्धा ते त्या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर त्यांनी दुसरी एक बाजू मांडलेली आहे की निवडणुकीआधी अजित पवार यांच्या अपघात झालेला आहे त्याचा अहवाल येणं सुद्धा त्यांनी अपेक्षा केली होती। अशा आणखीन गोष्टी या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळतात। मात्र संपूर्ण जर या निवडणुकी जर बघितलं तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील हे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। अर्थात उद्या त्यांचा फॉर्म सुद्धा दाखल करणार आहेत। स्वतः राष्ट्रवादीचे दिग्गज नेते किंवा मुख्यमंत्री सुद्धा सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्या बारामतीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे ती आता रंगत टप्प्यावर येऊन पोहोचलेली पाहायला मिळतात। अर्थात राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल या सगळ्या मित्रपक्षांकडून ही निवडणूक आहे ती बिनविरोध होण्याची प्रयत्न या ठिकाणी सुरू असलेले पाहायला मिळतात। अजून माघार घ्यायची वेळ आहे त्यामुळे नक्की या रिंगणामध्ये कोण कोण उभं राहतंय, सुनेत्रा पवार विरुद्ध कोण सामना करतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास तरी जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं असेल तर ती परंपरा आपल्याकडे आहे की ती निवडणूक खरं तर बिनविरोध केली जाते। आता तीच परंपरा यावेळेला जपली जाते का हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।